रक्षाबंधनच्या भीतीने माझा नवरा पैशाच्या मागे असं पळ सुटला की जसं उंदराच्या मागे मांजर. कंपनी झाली की स्विगी आणि स्विगी झालं का कंपनी, असंच दिवसभर चक्र चालू आहे. कारण की यावर्षी आमच्या नणंदबाई येणार आहेत आणि त्या काही अशा तशा वस्तू घेत नाहीत, त्यांना फक्त ब्रँडच्याच वस्तू लागतात. कालच त्यांचा फोन आला होता आणि डायमंडचा हार मागत होत्या. तेवढ्यात माझ्या नवऱ्याला नकली अटॅकच आला. तेवढ्यातच इथून उत्तर आलं की आता मला एक किडनी विकावी लागणारच आहे. नवऱ्याला म्हणलं आम्हाला कुठेतरी फिरायला नाही, तर नवरा म्हणाला मला हे तुझं बोलणं ऐकायला सुद्धा वेळ नाही, तर फिरायला कुठं नेऊ. मी बोलले की एवढी धावपळ कशासाठी करताय, आमच्यासाठीच ना, मग थोड्या वेळ काढून आमच्या सोबत पण राहत जा. आणि माझा आवाज आधी खूप गोड होता. माझ्या नवऱ्याने आणि मुलीने मिळून मला कोकिळेपासून कर्कश आवाजाच्या कावळ्यामध्ये बदलल्या. त्यांना हळू आवाजातून गोष्टी ऐकू येत नाही म्हणून मला ओरडावं लागतं. आणि आम्हाला मोबाईल मधलं कार्टून सरळ दिसतंय काय उलट दिसलं याचं काही घेणं देणं नाही, फक्त दिसतंय यालाच महत्व आहे. आणि सोन्याचे भाव वाढले तरी सोनाराने स्टेटस ठेवलं नाही, कपड्यांचे भाव वाढले तरी कापड दुकानाने स्टेटस ठेवले नाही, पण कांद्याचे भाव वाढून 2 दिवस पण झाले नाहीत तोपर्यंत पुन्हा इंस्टाग्राम कांद्याच्या भावानेच गजगज भरलेला आहे.